शब्दांच्या पलीकडले या मालिकेत आपलं मनपूर्वक स्वागत आहे. काही अजरामर गीतांचा भावार्थ जाणून घेण्याचा किंबहुना त्या शब्दांच्या पलीकडचा अर्थ उलगडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाची कल्पना, लेखन आणि मांडणी गिरीश घाटे यांनी केली आहे. तर चला ऐकूया शब्दांच्या पलीकडले. नमस्कार श्रोते हो. जगाच्या पाठीवर हा चित्रपटाचा नायक सखाराम अतिशय गरीब, भोळा आणि प्रामाणिक, दुसऱ्याच्या मदतीला कायम धावून जाणारा. पण त्याच्या प्रामाणिकपणाचाच गैरफायदा घेतला जातो. प्रत्येक वेळी तो फसतो. समाजातल्या स्वार्थी, दुटप्पी आणि कपटी माणसांशी त्याची सतत गाठ पडते. एका आंधळ्या तरुणीला गुंडांच्या तावडीतून सोडवण्यासाठी तो जीवाचं रान करतो. अशाच एका गैरसमजातून त्याच्यावर खोटा आरोप होतो आणि त्याला तुरुंगवास भोगावा लागतो. तुरुंगात त्याला कापड विणण्याचं, टोपल्या बनवण्याचं श्रमाचं काम करावं लागतं. हातमागावर धाग्यातून वस्त्र विणताना त्याच्या मनात स्वतःच्या आयुष्याचा पट उलगडत जातो आणि त्यातून त्याच्या ओठांवर शब्द उमटतात. 1 धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे. नमस्कार रसिक हो. आज आपण शब्दांच्या पलीकडले या मालिकेत गदिमांच्या या अप्रतिम गीताचा गाभार जाणून घेणार आहोत. चित्रपट आहे जगाच्या पाठीवर. संगीत आणि स्वर आहेत बाबूजी अर्थात सुधीर फडके यांचे आणि शब्द आहेत शब्दसम्राट ग. माडगूळकरांचे. गदिमांच्या लेखनाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सहजता. सौंदर्य व्यक्त करायचं असो किंवा गहन तत्त्वज्ञान सांगायचं असो, ते नेहमीच अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात रसिकांसमोर मांडतात. या गीतातही त्यांनी जीवनाचं गूढ तत्त्वज्ञान अगदी सहजपणे उलगडलं आहे. संत वाङ्मयातल्या विचारांचा गाभा त्यांनी आधुनिक भाषेत आणि सर्वसामान्यांना समजेल अशा रूपात या गीतातून मांडला आहे. ते म्हणतात, 1 धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे. किती साधी ओळ, पण यात संपूर्ण जीवनाचं सार सामावलं आहे. हे कडवं ऐकताना संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाची आठवण होते. ते म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. म्हणजे सुख हे जवाच्या दाण्या एवढं लहान असतं, तर दुःख पर्वता एवढं मोठं असतं. गदिमांनी हेच तत्त्वज्ञान आपल्या काळाच्या भाषेत मांडलं आहे. आयुष्याच्या वस्त्रात सुखाचे धागे असतात, पण दुःखाचे धागे त्यापेक्षा कितीतरी अधिक असतात. सुख आणि दुःख या दोन्हींचा स्वीकार करता आला तरच आयुष्याचं हे वस्त्र खऱ्या अर्थानं सुंदर बनतं. पुढे गदिमा म्हणतात, पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. कपड्यासाठी करीसी नाटक, 3 प्रवेशांचे. काय अप्रतिम रूपक आहे. माणूस जन्माला येतो तेव्हा रिकाम्या हातानं येतो, जातानाही रिकाम्या हातानंच जातो. पण मधल्या काळात संपत्ती, प्रतिष्ठा, मालमत्ता, नाती, पद यासाठी किती धडपड करतो. तुकाराम महाराजही याच गोष्टीकडे बोट दाखवतात. धन मिळवूनी कोटी, सवे न येरे लंगोटी. पुढच्या कडव्यात गदिमा आयुष्याचा संपूर्ण प्रवास काही शब्दात उभा करतात. मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची. जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे. बालपण जे अजाणतेपणात जातं, तारुण्य जे स्वप्नांनी, रंगांनी, इच्छांनी भरलेलं असतं, आणि वार्धक्य जिथे शरीर थकतं, आठवणींची शाल पांघरावी लागते. तुकाराम महाराजांच्या शब्दात, बालपण गेले नेणता, तारुण्य दशे विषय व्यथा. वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. पण या गीतातील सर्वात गूढ ओळी शेवटी येतात. या वस्त्रांते विणतो कोण, एकसारखी नसती दोन. कुणानं दिसले त्रिखंडात, त्या हात विणकऱ्याचे. खरंच हे आयुष्य कोण विणतं. एका माणसाचं आयुष्य दुसऱ्यासारखं नसतं. कोणाला संपत्ती मिळते,
कोणाला संघर्ष, कोणाला यश मिळतं, कोणाला अपयश. प्रत्येकाचं वस्त्र वेगळं. मग हा विणकर कोण? तुकाराम महाराज म्हणतात, पाहा हो देवा कैसे जन, भिन्न भिन्न संचिते, एक नाही एका ऐसे, दावी कैसे शुद्धहीन. गदिमांच्या कवितेतील अदृश्य विणकर आणि तुकारामांच्या अभंगातला परमेश्वर दोघेही एकाच सत्याकडे बोट दाखवतात. श्रोतेहो, गदिमांच्या या गीतात किती गहन तत्वज्ञान दडलं आहे. गदिमा तुकाराम महाराजांच्या त्याच वारकरी संप्रदायाची शिकवण आपल्याला देतात. हा अर्थ मनात ठेवून पुन्हा एकदा हे गीत ऐका. शब्द तेच असतील, स्वर तेच असतील, पण अनुभव मात्र नक्कीच वेगळा असेल. याच विचारांसह आजचा हा प्रवास इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया अशाच एका अर्थपूर्ण गीतासोबत. धन्यवाद.